नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम आपल्या चॅनलमध्ये। ठरलं तर मग या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये पूर्णाई आजी ह्या सायलीचे खूप कौतुक करत असतात की सायली, आज तुझ्यामुळे कृष्ण जन्माष्टमीची पूजा अगदी छान पार पडली। आणि आणखीन एक गोष्ट की तुझ्यामुळे आज प्रतिमाने खरंच खूप मदत केली आणि कोणाला न घाबरता ती आज इकडे बाहेर आली। आम्हाला खरंच खूप आनंद झाला ग सायली, चक्क तुझ्यामुळे। तेव्हा पूर्णाई आजी अगदी डोळे भरून सायली आणि प्रतिमा आत्याकडे बघत असते। त्यानंतर सायली प्रतिमा आत्याला म्हणते की आत्या, तुम्ही खूप दमला असेल, चला रूममध्ये जायचे का? तर प्रतिमा ठीक आहे असे बोलून त्या दोघी रूममध्ये निघून जातात। तर कल्पना सुद्धा पूर्णाई आजीला म्हणते की चला पूर्णाई आजी, मी तुम्हाला रूममध्ये सोडते, म्हणून कल्पना सुद्धा पूर्णाईला आपल्या रूममध्ये घेऊन जाते। त्यानंतर प्रिया मात्र खूप खुश होते आणि तू 1-2 तास प्रतिमा त्याच्याच रूममध्ये गप्पा करत बस, इकडे तुझा नवरा माझी वाट बघत असेल आणि मला त्याच्याशी गप्पा मारून दे, म्हणून प्रिया खुश होते। त्यानंतर इकडे रविराज सर हे प्रतापला म्हणतात की अरे पूजा खरंच खूप छान झाली। तेव्हा प्रताप हो म्हणतो, तर रविराज काका तन्वीला म्हणतात की तू झोपण्या अगोदर देवाचे एकदा दर्शन घे। तेव्हा तन्वी हो म्हणते, तर प्रताप त्याला म्हणतो की अरे रविराज, तुझा देवावरचा विश्वास पुन्हा बघून खरंच खूप आनंद होतो। तेव्हा रविराज प्रतापला म्हणतात की चल, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे, म्हणून प्रतापला ते आतमध्ये घेऊन जातात आणि प्रिया लगेच त्या सर्व संधीचा फायदा घेऊन अर्जुनच्या रूममध्ये जायला निघते। तिला असे वाटते की सर्वजण हे रूममध्ये आहे आणि लगेच तेवढ्यात सायली बाहेर येते आणि प्रियाला वर जाताना पाहून ती प्रियाला म्हणते की अगं प्रिया, तुला किती वेळ सांगायचं की तुझी खोली वर नाही, ती खाली आहे म्हणून। तेव्हा प्रिया लगेच सायलीचा हात हिसकवते आणि काय ग मांजरीसारखी सतत मागे पुढे येत असते आणि तुला चांगलीच माहिती आहे की मी कुणाच्या खोलीत चालले म्हणून, आणि त्या खोलीमध्ये जायला मला तुझी परवानगीची काही गरज नाही। तर प्रिया पुन्हा जायला निघते। तर सायली म्हणते की थांब थांब, काय म्हटले ते तुला? मध्यरात्री 1 वाजता सगळे झोपल्यानंतर तू आमच्या खोलीत ये असे म्हटले का तुला? आणि चल विचारूयात आपण त्यांना। तेव्हा सायली पुन्हा प्रियाचा हात धरते, तर प्रिया हात हिसकावते। तर प्रिया म्हणते की अगं, तुझा नवरा मला म्हटला की तू कधीही माझ्या रूममध्ये येऊ शकते आणि याचा तुला त्रास होतो म्हणून तू आजकाल अशी डोकं फिरल्यासारखी वागते। साहजिकच आहे की आपला नवरा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला, हे ऐकून कोणीही असेच वागेल ना ग? सायली म्हणते की अगं, तुझ्याकडून मला मानसशास्त्राचे धडे नकोत, सरळ तुझ्या रूममध्ये जा आणि खाली जाऊन झोप। तेव्हा प्रिया म्हणते की ते मला तू सांगायची गरज नाही। प्रिया म्हणते की 5च मिनिट मला अर्जुनच्या खोलीत जाऊन दे। तर सायली म्हणते की काय ग, ही वेळ कुणाच्याही रूममध्ये जाण्याची नाही, हे तुला का समजत नाही? सकाळी उठल्यानंतर तुला जे काही बोलायचे असेल ते तू बोलू शकते। सायली प्रियाचा हात धरते आणि प्रिया ही तिचा जोरातचा हात हिसकावून देते। तो सायली पायरीवरून जोरात ओरडत खाली पडते। प्रियाला तर ते पाहून खूपच धक्का बसतो आणि सायली ही पायऱ्या सर्व ह्या खाली पडतच जात असते। तिच्या डोक्याला जब्बर मार लागलेला असतो। तेव्हा कोणीतरी दरवाजा बाहेर येते हे प्रियाला कळते आणि प्रिया लगेच बाजूला जाऊन लपते। तेव्हा अर्जुन बाहेर येतो आणि बाहेर जो पाहतो तर त्याला सायली खाली पडल्याचे दिसते। ते दृश्य पाहून तर त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तोपर्यंत सायली खाली येऊन पडलेली असते। अर्जुन धावतच येतो, सायली उठ, सायली उठ म्हणून तो खूप रडत सायलीच्या विनवण्या करू लागतो, परंतु सायली मात्र बेशुद्ध झालेली असते। तेव्हा घरातील सर्वजण काय झाले म्हणून धावतच येतात। तर बाहेर जे दृश्य पाहतात तर घरातील सर्वांना खूप मोठा जबर धक्का बसलेला असतो। सायलीची ती अवस्था पाहून घरातील सर्वांना खूप वाईट वाटत असते। अर्जुनची अवस्था तर खूप बिकट झालेली असते। धावतच पाणी आणण्यासाठी जाते तर पूर्णाई आजी म्हणते की अरे पण ही पडलीच कशी? तेव्हा अस्मिता म्हणते की ही जिन्यावरून पडली वाटते। तर अर्जुन म्हणतो की काय, सायली पडली आणि त्याच्या डोळ्यात खूप पाणी येत असते। तेव्हा प्रिया मात्र ही खोटेपणा करून सांगत असते की मला अचानक सायली ओरडण्याचा आवाज आला होता। तेव्हा कल्पना खूप विनवण्या करत सायली उठ बाळा, खूप उठ बाळा असे करत असते, परंतु सायली शुद्धीतच नसते। पूर्णाईची सुद्धा सायलीविषयी खूप रडत असते। तेव्हा अचानक डोक्याखालीचा अर्जुनच्या हाताला सायलीचे रक्त लागते आणि ते रक्त पाहून सर्वांना आणखीन टेन्शन येते आणि सर्वजण खूप घाबरतात। मात्र प्रियाला खूप आनंद होतो। ती विचार करते की सायली मेली की काय, आणि जर मेली असेल तर खोटी तन्वीला खरंच त्याचा खूप फायदा होईल आणि खरी तन्वी तर ही मरून जाईल, म्हणून प्रियाला तर आनंद होत असतो। तेव्हा अश्विन म्हणत असतो की वहिनीच्या कानातून रक्त येते आणि आपल्याला नक्की
की म्हणजे वहिनीला हॉस्पिटलला घेऊन जावे लागेल, मी ताबडतोब ॲम्ब्युलन्सला बोलावतो म्हणून तो लगेच फोन करतो. प्रिया म्हणते की अरे हॉस्पिटलला नेण्याची काय गरज आहे, आणि सायलीला मुद्दा म्हणते की अगो सायली उठ, सायली उठ. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की म्हणजे आपल्याला ताबडतोब सायलीला हॉस्पिटलला न्यावेच लागेल, ॲम्ब्युलन्सची वाट बघण्यात आपल्याकडे वेळ नाही, आणि तो अश्विनला पटकन गाडी काढण्यासाठी सांगतो. अर्जुन उचलून सायलीला घेऊन जातो आणि सर्वजण जातात. पूर्णाई आजी तर खूप रडत असते. तर रविराज काका म्हणतात की पूर्णाई तुम्ही शांत व्हा, सायलीला काही होणार नाही. मात्र प्रियाही खूप खुश होते आणि हॉस्पिटलमध्ये तर सायली गचकली, आणि जर मी ते दृश्य पाहण्यासाठी तिथे नसेल मग कसे होईल, म्हणून ती लगेच हॉस्पिटलला अगदी खुश होऊन जायला निघते. तो क्षण तर मी मिस नाही करू शकत, म्हणून ती रविराजला बाबा मी जाते म्हणून धावतच ती सुद्धा जायला निघते. तर इकडे सर्वजण सायलीला घेऊन हॉस्पिटलला आलेले असतात. सायलीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात असतात. तर अर्जुनची अवस्था खूप बिकट होऊन तो रडत म्हणत असतो की सायली उठ, सायली उठ, तुला काही होणार नाही. तर कल्पनासुद्धा खूप सायलीला आणि देवाचा धावा करत असते. तेव्हा सायलीला आतमध्ये नेले जाते. तेव्हा अश्विन अर्जुनला म्हणतो की दादा प्लीज तू येथे थांब, सर्वांना आत जाण्याची परवानगी नाही, म्हणून तो अर्जुनला तेथेच थांबायला सांगून अश्विन घाईने आतमध्ये येतो. तेव्हा प्रताप हा अर्जुनला साथ देत म्हणतो की अरे आपल्या सायलीला काही होणार नाही, असे हतबोल होऊन नाही चालणार, अर्जुन प्लीज स्वतःला सांभाळ. आणि ते तिघे सायलीला खिडकीतून पाहत असतात. सायलीवर उपचार सुरू होतात. सायली ही ICU रूममध्ये असते. कल्पना आणि प्रताप हे बाहेर सायली शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात. प्रतापला अर्जुनची अवस्था बघवत नसते, म्हणून तो अर्जुनला म्हणतो की अर्जुन स्वतःला सांभाळ म्हणून आधार देतो आणि कल्पना जवळ येऊन बसतो. तेव्हा कल्पना प्रतापला रडतच म्हणते की आपण घरात सण साजरा करत होतो, सर्वजण किती आनंदी होते, आणि अचानक हे सर्व काय झाले. तर प्रताप म्हणतो की मला अर्जुनची अवस्था नाही बघवत, आपण त्यासाठी धीर धरायला हवा. आणि तेवढ्यात प्रिया धावतच येते. कल्पना मामी मामा आता सायलीची म्हणजे अवस्था कशी आहे. तेव्हा कल्पना तिकडे बोट दाखवते. तर प्रिया धावत अर्जुन जवळ येते आणि काय रे डॉक्टर काय म्हटले, आता सायलीची तब्येत कशी आहे, म्हणून तो रडतच तिकडे बोट दाखवतो. तर प्रिया विचार करते की अर्जुन इतका अपसेट का झाला असेल, याला तर सुटका मिळाल्याचा आनंद मिळालेला पाहिजे, मग हा सायलीच्या प्रेमात असल्यासारखा का रडतो. आणि लगेच अर्जुनला म्हणते की अरे अर्जुन हे कसे काय झाले, सायली ही जिन्यावरून कशी पडली असेल, हे सर्व कसे झाले, आणि ती जिना उतरता उतरता एखादी पायरी तिची चुकली असेल का, आणि जाऊन दे तुझे कुठे तिच्यावर प्रेम आहे. तर अर्जुनला इतका राग येतो आणि तो रागाने प्रियाकडे पाहत असतो. त्याला असे वाटत असते की प्रियाच्या नरडीचा घोट घ्यावा की काय. प्रिया मात्र अर्जुनचा तो अवतार पाहून खूपच घाबरते आणि जाऊन दे, अरे मला तसे म्हणायचे नव्हते, तुला सायलीची काळजी वाटणे हे साहजिकच आहे, तू चांगला माणूस आहे, आणि सायली माझ्याशी कशी वागली तरी मला सुद्धा असे वाटते की सायली लवकरात लवकर बरी व्हावी. तेव्हा अर्जुन प्रियाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि सायलीला तो पाहण्यासाठी तळमळ झालेला असतो. आणि तर परत तो ICU रूमच्या खिडकीजवळ येतो आणि ते सर्व तो पाहत असतो. त्यानंतर इकडे घरी सुद्धा पूर्णाई जी सायलीच्या जीवासाठी आपल्या देवाला प्रार्थना करून माळ जपत असते. तर विमल येते आणि विमल पूर्णाईला विचारते की हॉस्पिटलमधून कोणाचा फोन आला का, सायलीताईंची तब्येत आता कशी आहे. रविराज काका सुद्धा तेथेच असतात. आणि तेवढ्यात अस्मिता ही मस्त रात्रभर झोपून बाहेर येते आणि त्यांना म्हणते की काय इतक्या परिस्थितीत तुम्ही असे रात्रभर जागरण करत होतात की काय, इतके जागायची काय गरज होती. तेव्हा रविराज काका म्हणतात अस्मिता अशा कठीण परिस्थितीत कुणाला झोप लागेल. तेव्हा अस्मिता म्हणते की हो काय गरज आहे इतकी जागरण करण्याची, आणि पूर्णाई त्यानेच तुझी तब्येत बिघडेल, तू जा आता जाऊन झोप तुझ्या रूममध्ये. तेव्हा पूर्णाई म्हणते की अगं अस्मिता तुला परिस्थितीचे काही भान आहे की नाही, तुला बोलायला शिकवले, चालायला शिकवले, पण माणुसकी शिकण्याचे आम्ही तुला विसरलो वाटतं. तेव्हा पूर्णाईजीला अस्मिताचा खूप राग येत असतो. तर रागाने अस्मिता म्हणते की राहिले, आणि तुझ्या चांगल्यासाठीच पूर्णाईजी मी तुला सांगत होते. आणि विमलला म्हणते की चल तुम्हाला कॉफी दे. आणि काय ग ब्रेकफास्टला काय करणार आहेत, सर्वजण आता थोड्याच वेळात येतील, त्यामुळे काहीतरी चांगले करावे लागणार आहे. आणि तेवढ्यात प्रतिमा आत्या आत येते. पूर्णाई आजी म्हणते की अगं प्रतिमा, तर प्रतिमा घाबरतच पूर्णाई आजीकडे पाहते. रविराज प्रतिमाला विचारतो की काही हवं आहे का तुला. पूर्णाई आजी विचारते की प्रतिमा तुला चहा वगैरे काही हवं आहे का. प्रतिमा मात्र काहीच उत्तर देत नसते. तर पूर्णाई आजी विमलला ओरडून प्रतिमासाठी चहा करायला सांगते. तेव्हा पूर्णाई आजी प्रतिमाला विचारते की तू इथे बसून चहा पिशील का. तर प्रतिमा नाही म्हणते.
तेव्हा ती सायलीच्या रूमकडेच पाहत असते की सायली का दिसत नाही आणि सायली का खाली येत नाही म्हणून दरवाजाकडे एकटक बघत असते। तेव्हा पूर्णाई आणि रविराज काका प्रतिमाजवळ येतात आणि प्रतिमा तुला काही हवं आहे का असे विचारते। तेव्हा प्रतिमा फक्त सायलीच्या रूमकडे बोट दाखवते। तेव्हा पूर्णाई आजी विचारते की तू सायलीला शोधते का, तर प्रतिमा हो म्हणते आणि तेवढ्यात अस्मिता तिच्या जवळ येते आणि म्हणते की आय्या म्हणजे प्रतिमा आत्याला माहिती नाही वाटतं की काल रात्री सायली, तर लगेच पूर्णाई आजी म्हणते की मैत्रिणीकडे गेली आणि अस्मिताकडे ती डोळे वटरून पाहत असते आणि तिला म्हणते प्रतिमाला की तिच्या मैत्रिणीला बरे नाही म्हणून ती काल रात्री तिच्या बरोबर तिच्या सोबत गेली। तेव्हा रविराज म्हणतो की तू येईलच परत, तू काळजी करू नकोस। प्रतिमा काही न बोलता बाहेर निघून जाते। तर अस्मिता पूर्णाई आजीला विचारते की तू का प्रतिमा आत्याला खोटे सांगितले की सायली हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून, तर रविराज काका म्हणतात की पूर्णाई आजीने जे केले ते बरोबरच केले। सायली आणि प्रतिमामध्ये घट्ट नातं तयार झालेले आहे। सायलीवर विश्वास ठेवूनच ती या घरामध्ये वावरते। सायलीला ऍडमिट केले हे कळल्यानंतर ती पूर्णपणे पॅनिक होईल। पूर्णाई आजी अस्मिताला म्हणते की सायलीला काय झाले हे प्रतिमाला कळायला नको, ही गोष्ट लक्षात ठेव। तेव्हा अस्मिता म्हणते की हो मी खरं बोलले खोटं बोलले तरी सुद्धा सर्वजण मलाच बोलतात आणि रागाने परत ती आपल्या खुर्चीवर जाऊन बसते। तेवढ्यात विमल ही प्रतिमा आत्यासाठी चहा घेऊन येते आणि पूर्णाईला म्हणते की मी त्यांना चहा देऊन येते म्हणून त्या बाहेर जातात। तेव्हा पूर्णाई म्हणते की आज प्रतिमाने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले, हे सर्व सायलीमुळे घडले आणि ज्या मुलीच्या पाठीशी इतकी पुण्याई आहे तिच्याच नशिबात हे सर्व भोग का आहेत। आणि पूर्णाई आजी ही रविराज काकांना अर्जुनला फोन लावण्यासाठी सांगते। तर रविराज काका म्हणतात की मगाशीच केला होता परंतु सायली अजून काही शुद्धीवर आलेली नाही। पूर्णाई आजीला खूप वाईट वाटते, अस्मिताला मात्र खूप आनंद होतो। त्यानंतर इकडे नर्स बाहेर येतात तर अर्जुन, प्रताप आणि कल्पना धावतच नर्सजवळ येतात आणि आता सायली कशी आहे, ती शुद्धीवर आली की नाही असे विचारत असतात। तर नर्स सांगतात की नाही, त्या अजूनपर्यंत शुद्धीवर नाही आलेल्या। तर ते ऐकून अर्जुनला आणि प्रताप, कल्पना यांना सायलीची आणखीन काळजी वाटायला सुरुवात होते। तर प्रिया मात्र ही मस्त झोपलेली असते आणि तेवढ्यात प्रियाचा फोन वाजतो। तर प्रिया जोरात जांभळे देत उठते आणि लगेच सर्वजण तिच्याकडे पाहत असतात। तर प्रिया लगेच फोन घेते आणि मी आलेच असे बोलून फोनवर बाजूला बोलायला जाते। तेव्हा नागराज हा प्रियाला विचारत असतो की प्रिया अगं तुझ्या आवाजाला काय झाले आणि तू असे का बोलतेस, आत्ताच झोपेतून उठली की काय, आज किती महत्त्वाचा दिवस आहे, तुझ्यावर किती मोठी जबाबदारी ठेवलेली आहे असे नागराज विचारत असताना प्रिया म्हणते की तुम्ही मला बोलून देणार आहात की नाही। नागराज म्हणतो की बोल, आज तुलाच बोलायचं आहे आणि सर्व काही तुलाच करायचे आहे की मला सांग की दहीहंडी किती वाजता लागणार आहे, किती वाजता फोडणार आहे, घरात बाहेर लोकांची गर्दी किती आहे, प्रतिमा वहिनी नक्की कुठे असणार आहे, तिच्या बरोबर कोण असणार आहे हे सर्व मला सांग, महिपत सुपारी घेऊन तयारच असणार आहे। तर प्रिया म्हणते की त्याला म्हण की सुपारी फोड आणि तूच खा। तर नागराज विचारतो की म्हणजे काय। प्रिया विचार करते की मी जर याला सांगितले की माझ्यामुळे सायली पडली आणि त्यामुळे प्रतिमाला मारण्याचा प्लॅन फ्लॉप होऊ शकतो तर हा नागोबा मला डसेन आणि महिपत येते सायलीच्या बाजूने मला चढेन। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अश्विन जेव्हा बाहेर येतो, अर्जुन विचारतो की सायली कशी आहे, तेव्हा अश्विन सांगतो की सायली वहिनी अजून सुद्धा शुद्धीवर आलेली नाही, तिच्या डोक्यावर किंवा शरीरावर कुठेही जखमा नाही, तिच्या मेंदूला मार लागण्याची दाट शक्यता आहे। ते ऐकून तर अर्जुन, कल्पना, प्रताप यांच्या पायाखालची जमीन हादरते आणि सर्वांना सायलीची आणखीन काळजी वाटू लागते। अश्विन सांगत असतो की सायलीच्या मेंदूला मार लागण्याची शक्यता असल्यामुळे तिची कंडिशन खूप क्रिटिकल असण्याची शक्यता आहे। ते ऐकून सर्वांना आणखीनच जबर धक्का बसतो। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।